परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत श्रीमान हेमराजी भाऊ कळव कांबळे आणि चिंटू भाऊ कांबळे यांच्या निवासस्थानी नव हवन कार्य पार करून एका भगवत कार्याच्या चर्चासत्राला सुरुवात झाली आहे. आणि हे चर्चासत्र म्हणजे स्पेशल चर्चा बैठक असं हिचं नाव आहे. कारण ज्या सेवकांच्या इथं नवं हवन कार्य होतो ते स्पेशल चर्चा बैठक म्हणून ते आयोजित केली जाते. आणि या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू महांताजी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी डोबरेकर उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसाच एका चर्चा बैठकीला सुरुवात म्हणून आणि एक अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे अध्यक्ष श्रीमान विलास भाऊ कनोजे आणि उपाध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे जगन्नाथ भाऊ ठावकर. तसेच या चर्चा बैठकीला मान्यवर संचालक मार्गदर्शक सेवक सेविका मुलंबाळ बाहेरगावून आलेले सर्व सेवक सेविका मुलंबाळ या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. चर्चा बैठकीचे विषय 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकां व प्रत्यक्ष घडून आलेला अनुभव या विषयावर ही चर्चा बैठक सुरू झाली आहे. आणि संचालक साहेबांनी मला बोलण्याची एक संधी दिली आहे. मी पण नवीनच सेवक आहे, काही मोठा जुना सेवक नाही. 2015 मध्ये मी मानव धर्माचा स्वीकार केला. काही तुमच्या गावचे मला लोक ओळखतात, ते मामाजी वगैरे ओळखतात. माझ्यासारखा दारू पिणारा खाक्यामध्ये कोणीही नाही. अखंड बेवडा म्हणून असा माझा नाव घातलेला होता. 2007 मध्ये मी दारूची सुरुवात केली आणि 2015 मध्ये 17/12/2015 दारूला त्यागून दिला. पण त्या कालावधीमध्ये मी 6.5 लाख रुपयाची दारू दिली. जेवढे माझे पैसे अकाउंटला ठेवलेले होते फिक्स मध्ये होते किंवा इकडे मी ड्रायव्हर माणूस होतो. माझे वस्तात सुधाकर भाऊ पिकलमुंडे बसले. मी 2003-2 मध्ये साहेब त्यांच्याशी गाडीवर चाललो होते, मार्गाचे होते. आणि मी कधीही दारूचा व्यसन केला नाही. कारण ते मार्गाचे असताना ते मला एखाद्या असा मुलाबाळासारखे ठेवत होते. ना इकडे जाऊन होते ना तिकडे जाऊन होते. त्यांच्या याच्यामध्ये माझ्याकडे पूर्ण पैसा असा जमा होऊन गेलेला होता. तेव्हा चांगला गुरु जर आपल्याला मिळाला, चाहे वडील असो भाऊ असो कोणीही असो, गुरु जर चांगला मिळाला त्याचा शिष्य चांगला निघेल. आणि ज्याचा गुरु खराब आहे त्याचा शिष्यही खराब निघेल. मग तो वडील असो आई असो भाऊ असो चाहे मुलगा असो या स्वतः मी काढू नको. तेव्हा अशी गत माझी झाली आणि मला स्वतः गाडी भेटली. मी त्यांना सोडून दिला. स्वतःची गाडी, खिशाभर पैसे आणि मग आगाऊचे गरमी टाकली. या खिशात पैसे या खिशात पैसे. 4 लोक सोबतीला भेटले. त्याला नाही 2-2 गिलास मारून टाकून या चक्करमध्ये मी संपूर्ण बरबाद झालो. आणि मग आखरीला काही सुधारला नाही मला. मग या मार्गाची मग आखरी मला आठवण आली. आणि मी 2015 मध्ये आखरीचा महिना होता, 12वा महिना. गावचा एकही व्यक्ती रिक्षा घ्यायला तयार नव्हता. मी 5 चांगल्या व्यक्तीला विचारलो. चांगल्या 5 असे जे म्हणजे जाणे माने ज्या गावात आहे खाप्यामध्ये अशा व्यक्तीला विचारलो, दादा मार्ग घ्यायचा आहे. नाही भाऊ म्हणे, आपण हा असा नाव घ्यावा नाही म्हणे. आपण करू शकत नाही, आपण नाव घ्या नाही म्हणे. कारण ज्यानं या मार्गाचं नाव घेतलं एक तर त्याने स्वीकार करावा लागते म्हणे, या तर मग तो पागलही होऊ शकते म्हणे. पण कसं आहे, ज्याच्या मागे भगवंताची शक्ती असते त्याला कुठं नाही कुठं काही नाही काही भेटते. आणि मला भेटला. मी आज या मार्गात सुखी आहे. आता सांगण्याच्या तात्पर्य असं आहे, म्हणजे याच्याआधी सांगितलं, तुमच्या गावात कित्येक सेवक आहेत. आजही विचारून पाहत एखादी बाई का म्हणते, एखाद्या बाईला म्हणा. आता त्याच्या 3 मुली बसल्या. या संचालक साहेबांनी 4दा टोकल्या मुलींना. एकही मुलगी लक्ष देत नाही. हा कारण काय? याच्यावरती आपली कमजोरी आहे. मी एका गावी गेलो, त्याचा मार्गदर्शन झाला. मार्गदर्शक होते आमचे बालकदास भाऊ ठावकर होते मार्गदर्शक. आम्ही असं साईडला बसलो होता. त्या घरमालकीनं असा मार्गदर्शन केलं, नदी म्हणे
गोष्ट ऐकेच नाही. मुलगा म्हणे माझ्या ऐके नाही, वडिलाची ऐके नाही म्हणे. मग तुम्ही मार्ग केल्या कसा? मनी नाही भावना देवा मले पाव, याले अर्थ नाही. हा मानव धर्म आहे. चांगल्या चांगल्याने मार्गदर्शन केला येतं इथं. तर आपला स्वतःचा अनुभव सांगितला, त्या भाऊने रडून दिला. तेव्हा बरोबर त्याचा आवाज नाही आला, चिंटू भाऊचा रडून दिला. सत्य परिस्थिती आहे आणि सत्य परिस्थितीवरच हा माईक हातामध्ये मिळते. समजा आज जरी तुम्ही जर आपल्या मुलाला सुधरवू शकले नाही, समोर तुमच्या मागे ही गत येणी आहे. मार्गाचा सेवक पाहिजे, सवक नाही. आणि ज्याला सवकपणाचा आहे त्याने मार्गदर्शकाच्या घरापर्यंतही जाऊ नका. कारण आहे तुमच्यापासून तो मार्गदर्शक बदनाम होतो आणि ज्या वेदनाच्या मार्गदर्शकाला येतात तो कुणालाही सांगत नाही. साध्या सेवकाला कार्य देतो आणि बंधनामध्ये मार्गदर्शक असतो. तुम्ही खुले असता. जसा मी समजा साधा सेवक आहे, मी कार्य करीन पण बंधनात माझ्या मार्गदर्शक आहे. का बरं? तुमच्या इथं पाणी पिणार नाही, तुमच्या इथं बसणार नाही, बसेल सुपारी खाणार नाही. का बरं मार्गदर्शकाला बंधन दिला? हा समजून घ्या. आपल्यापासून आपला मार्गदर्शक कसा आहे, वेदनात राहायला नको पाहिजे. आपला मार्गदर्शक चांगला राहायला पाहिजे, आपली कीर्ती गाजायला पाहिजे. आणि आपण कुठेतरी गेला तर कोणीतरी आपल्याला म्हणलं पाहिजे की आपल्या गावचा हा फलाण्या गावचा सेवक, याच्या मार्गदर्शक आणि यांच्या गावचे सेवक एक नंबर आहे. नाही तर असे काही सेवक आहेत खर्रा खाल्ल्यासारखे, खा आणि चुकून दे म्हणजे तो सेवक झाला, ते सेवक नाही झाले. अगोदर माणूस बना, माणूस बनाल तर सेवक बनाल. सेवक बनायची गरज पडणार नाही, पहिले माणूस बनणं गरजेचं आहे. आता माणूस कसा बनेल? माणसानं माणसाची माणुसकीनं वागा लागते. चाहे लहान असो मोठा असो कोणीही असो. आता आपण हा विचार करतो हा लहान आहे काय याच्याशी नमस्कार घ्यायचा, कोणी नमस्कार घेत नाही. एखादा समजा एखादा सेवकाचा मुलगा जर कुणी याच्यात भेटला तो त्याच्याशी नमस्कार घेणार नाही. तो मुलगा नमस्कार घेल तर घेल, नाही तर घेणार नाही. हा आपल्या मार्गाची ओळख नाही आणि हा आपला मार्गही नाही आहे. तो लहान असो मोठा असो, सेवकी नसो, या सेवकाची मुलगी असो, कुणालाही कुठंही दिसू द्या, तुम्ही नमस्कार घ्या. हीच आपली ओळख आहे आणि हाच आपला मानव धर्म आहे. मानता की बाबा जमदेवजीनं आपल्याला हेच शिकवण दिली आहे की आपला सेवक कसा पाहिजे, एक पाहिजे पण नेक पाहिजे, हजार नाही. बाबांनी हेच शोधलं, आखरीपर्यंत शोधलं की एक तरी सेवक भेटेल मला असा. मला नाही वाटे भेटला असेल, कारण मी पण नवीनच आहे. मी सांगितलो का 2015 मध्ये मानव धर्म स्वीकार केला. पण जसा जसा मी या कार्यक्रमाला जातो आणि मार्गदर्शक साहेब किंवा असे कोणी मार्गदर्शन करतात तेव्हाच मला हा अनुभव येतो की कुठेतरी आपण कुठेतरी चुकलेलो आहोत. एक मी तुम्हाला अनुभव सांगतो. आता बोलण्याचं कारण असं झाला, कारण की आता मुली संचालक साहेब असताना मुलीचे आई वडील मागतात पण ते ऐकते, बाई त्यांना टवसते, बोलायला तयार, ते ऐकायला तयार. मार्गदर्शकात बाई तुमच्या इथं आहे, चर्चा बैठक उभे करून ठेवतील, आखरीपर्यंत उभे राहायला लागत. शिक्षण घ्या आणि हाय शिक्षण घ्या. मी एक अनुभव घेणार होतो, तो घेतो मी. भंडारपुरीचा एक अनुभव आहे. स्वर्गीय गोपीचंदजी तुपट हे मार्गदर्शक आहेत. आता स्वर्गीय झाले, मरण पावले. ते माझे मार्गदर्शक आहेत अगोदरचे. त्यांच्याकडून माझे कार्य होते. मला जेव्हा पण असं वाटायचं की मी कुठेतरी भटकलो किंवा आपण कुठेतरी मागं पडला आहोत, तेव्हा मी त्यांची भेट घ्यायला येथून खाप्यावरून भंडारपुरीला जायचा. सोबतीला एक कोणी येत होता माझ्यासोबत. त्यांच्याकडे गेलो आणि मी 2-2, 3-3 तास त्याच्याशी बसायचा. ते मला चांगले चांगले मार्गदर्शन करायचे. त्यांनी एक मला मार्गदर्शन केला होता, शब्द म्हणजे का आणि शब्दाची मर्यादा कुठं आहे, कसा वापर केला पाहिजे, त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या मंगरलीला एक विधवा बाई होती. त्या बाईच्या 21 दिवसाचा त्याग झाला होता आणि बाबा आले होते. तेव्हा गोपीचंदजी तुपट बाबाला सांगू लागले. हा त्यांनी सांगितलेला अनुभवाचे मी सांगतो की बाबा म्हणे मंगरलीला ती बाई आहे, विधवा आहे, घरी कोणी नाही, स्वतःचा कमावतो आणि स्वतःच ती आपला भक्ती करत आहे. तर म्हणे तिचा फोटोचा कसा? तेव्हा मार्गदर्शकाला
बाबांनी सांगितलं म्हणजे तुम्ही एकदम कोणी नागपूरला येऊन जायचा आणि तत्वाची फोटो घेऊन जायचा. तेव्हा 2 लोक नागपूरला गेले आणि तत्वाची फोटो घेतली बाबाकडून. तेव्हा बाबा सांगू लागले म्हणे त्या बाईची परिस्थिती विकट आहे, फक्त 5 लोक घेऊन जायचा आणि त्या बाईच्या आता चाय पण पिवायचा नाही. बाबाचा शब्द होता. बाईच्या इथं जायचा पण चाय सुद्धा घ्यायची नाही, आव्हान घडवून द्यायचा आणि तशाच पायी आपल्या घराला वापस येऊन जायचा. बाबाचा शब्द होता आणि शब्दाचा पालन त्यांना करायचे होते. त्यांनी तसंच केलं. ते तिथून आले आणि त्यांना यायला उशीर झाला. भंडारमुडी ते मंगरली हा जंगलातून रोड आहे. तेवढ्याच वेळेस ते 5 सेवक तिथून निघले आणि सोबतीला एक तो पुराणा कामून मेंटल लागत होता त्याला गॅस बत्ती तेल भरला आणि गॅस बत्ती माची सोबत घेऊन ते आपले निघले. मंगरलीला जातपर्यंत त्यांना वेळ झाला. येता गेले बाईच्यात हवन वगैरे सर्व घडवून दिला. वेळ झाला. काही बाई आग्रह करू लागली. हवन झाली आणि बाई आग्रह करू लागली म्हणे दादा तुम्ही तेवढ्या दुरून आल्या, कमीत कमी नाही जेवण तर चाय तरी प्या. त्याची विनवणी करू लागली त्या सेवकांना. आपण ते ऐकायला तयार नाही. बाई म्हणे बाबाचा शब्द आहे आणि या शब्दावर जर आम्ही कमी जास्त इकडे जर चाय पिऊन घेतला किंवा कमी जास्त केला तर म्हणे आम्हाला कुठंतरी काहीतरी विजा होणी आहे. बाई म्हणे आम्हाला माफ कर. महान त्याची बाबा जिंदूजीचा शब्द आहे म्हणे त्याचा पालन करायचं आहे. तुझ्या इथं आम्ही पाणीही पिणार नाही. आम्हाला जेवढं काम सोपवलं बाबांनी आम्ही तेवढा केला आणि आपल्या घराला निघत आहोत असा त्या बाईची त्यांनी नमस्कार घेतला आणि ते निघले. वापसी जेव्हा निघले त्यांना पुष्कळ उशीर झाला. अर्ध्यामध्ये आले आणि पुष्कळ त्याचा अंधार झाला. तेव्हा त्यांनी तो टेंबा पेटवला, आपला गॅस पेटवली आणि तो मेंटल एकच होता त्यांच्याकडे. ते निघले. एक व्यक्ती समोर घेऊन आणि त्याच्या मागे 4 सेवक चालत होते. काही वेळ म्हणजे काही दूर गेले असे समजा का येथून असा म्हणजे 1 किलोमीटर दूर गेले आणि तो मेंटल फुटला. उभ्या जंगलामध्ये मेंटल फुटला. आता सेवकांना विचारायला पूर्ण अंधार झाला. फक्त बस त्याचा थोडासाच दिसत होता. काही थोडा बहुत अर्धा वाचला होता. ते सांगत होते मार्गदर्शक म्हणे थोडासाच वाचला होता म्हणे तुमची एक साईडनं तो क्रॅक झाला म्हणे. काही दिसत नव्हता म्हणजे का आता रोडनं जावा कोणत्या. हा त्या मार्गदर्शक सेवकांना एक प्रश्न पडला. समोर गेल्याच्या नंतर आणखी 2 रस्ते निघत होते. एक सीधा जंगलात जात होता आणि एक त्यांच्या गावाकडे जात होता. पण त्याच्या रात्रीचा वेळ दिसल तर जाईल ना तर पुण्या मार्गाने भटकल. 4 सेवक काही सुचला नाही. चौघही पिच्यामध्ये मेंटल ठेवला. 5ही जणांनी तो गॅसबत्ती पिच्यात ठेवली आणि तिच्या भोवताल बसले 5ही. एक त्याने भगवंताला प्रणाम केले आणि दुःख सांगितले की बाबा महान त्यागी बाबा जिंदूजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या बाईच्याचं हवन कार्य घडवून दिला. पाणीही पिला नाही. आम्ही तसेच निघलो. येते वेळी आम्हाला उशीर झाला आणि आमच्या गॅसबत्तीचा मेंटल फुटला. इथून आमच्या गाव आणखी किती किलोमीटर आहे अंदाजे आम्हालाही माहिती नाही. पण आम्ही उभ्या जंगलामध्ये आहे. आम्हाला साधन काही नाही. या गॅसबत्तीला जो मेंटल आहे या मेंटल वरतीच पूर्ण उजळ व्हायला पाहिजे अशी त्या सेवकांनी विनंती केली. आणि जयघोष करून ते उठले. जसे उठल्याने खांदावर मांडतात एका लाईटा एवढा उजूळ झाला. त्याच्या मेंटलचा उजूळ थोडा कमी होते पण त्याच्यापेक्षा 4 पट उजूळ झाला. ते येते तर कमीत कमी त्याला असा समजा का 30 ते 40 फीटाच्या अंतरमधला सर्वच काही दिसत होता. म्हणजे या साईडला कोण आहे या साईडला कोण आहे. बाकी त्याने मेंटलकडे पलटून नाही पाहिला का वरती काय. खांद्यावरच धरला होता. मेंटलकडे पाहिला नाही त्यांनी. तो आहे चालू दे. ते चालते राहिले म्हणजे कसे भगवंतांनी त्यांना शब्दावरती होते म्हणून भगवंत मदतीला धावले. आणि जसे जसे गावाच्या जवळ आले मग आपले लाईट दिसत होते. जसे जसे लाईटाच्या जवळ आले तर समजा जसा 20 फीटाचा असा रोड बाकी होता की लाईट आहे एवढ्यात तो पूर्ण मेंटल तुटूनच गेला. म्हणजे काही राहिला नाही त्याच्यामध्ये. गावाच्या जवळ आले नाही का लाईटाकार तो बघून त्याच्या मेंटलची परिस्थिती पाहतात तर तो मेंटलच नव्हता त्या गॅसबत्तीला. गॅसबत्तीला मेंटलच नव्हता. तो सोप्पा खालती पडला होता. पण उजूळ झाला कसा मग.
त्यांनी आणखी तिथं जयघोष केला. सेवक पा अगोदरचे सेवक आजच्या सेवकाला आता का बोलू जाऊद्या, काही बोलून मतलब नाही आहे. अगोदरचे सेवक त्यांना माहित होता की भगवंताने महानताजी बाबा जिंदगीने सांगितल्याप्रमाणे आपण कार्य केला आणि त्या शक्तीने आपल्याला इथपर्यंत आणून सोडला आहे. त्या शक्तीचा आभार आणि जयघोष करणं हा आपला कर्तव्य आहे. आणखी त्यांनी मेंटल खालती ठेवला. पाचही लोकांनी जयघोष केला आणि तिथून निघले. मग ते त्यांच्या गावाला मग तिथून निघले आणि आपापल्या एकाच्या घरी सोडत. जसा तुमच्या घरी याची सोडून दे, मग त्याच्या घर तिकडे त्याला नेऊन दे, असे ते चारही जणांच्या घरी गोपीचंद तुपट फिरले आणि स्वतः एकटे आपल्या स्वतः निघले. तिथून त्यांच्या घर आणखी 1 किलोमीटर दूर होता. सोबतीला कोणीही नाही. कमीत कमी म्हणजे 11:30 ते 11:45 जवळचा वेळ झाला तुमची असे ते सांगत होते मला. एकटा निघलो म्हणे, थोडासा दूर गेलो आणि असे कुत्रे ओरडू लागले, भूकू लागले म्हणे. आता यार म्हणे मी एमटी माणूस होतो चांगला ज्ञान जेव्हा, पण माणूस थोडा बहुत तरी घाबरतेच म्हणे. ते असे सांगू लागले आणि त्यांनी एकट्याने जयघोष केला. भगवंताला एकट्यानेच जयघोष केला आणि आपल्या घराकडे कोणाकडे पाहायच्या सरळ सरळ निघले. घर जवळ झाला. त्यांनी आणखी तिथे भगवंताला जयघोष केला, कुर्ला केला आणि ते आपल्या घरामध्ये आतमध्ये गेले. मग दुसरा दिवस निघला तेव्हा मग कसे आपण सेवक एकामेकांना सांगत असतो किंवा कोणता सेवक विचारतो की दादा तू आता जसा मी इथं आलो, कोणतरी विचारलं का दादा तू गिरगावला गेला असता त्याचं मार्गदर्शन कोणते झाले आणि किती लोक होते विचारतात. कोणाला विचारतात? जो विचार सांगण्यालायक आहे त्यालाच विचारतात, पण त्याला कोणी विचारत नाही. माणूसच चुकीचा पात्र आहे आणि माणूस त्याला चुकही करू शकतो आणि त्याला सोडवू शकतो. हे माणसावरती डिपेंड आहे, दुसऱ्यावरती नाही. मला कोणी का सांगेल, मी कोणाच्या ऐकत नाही. मला जेव्हा वाटलं की मी कुठेतरी चुकला किंवा कुठेतरी माझा दुखला आहे, मी सर्वात पहिले बालकदाजी माझे मार्गदर्शक बालकदाजी ठोकत त्यांच्या घरच्या दरवाजा ठोकतो. मग रात्री 11 वाजत नाही 12 वाजत सेवकाला विचारणार नाही. मार्गदर्शक आहेत कसे आहेत? सुखा दुःखामध्ये तुम्ही त्यांना आवाज मारा किंवा नाही जमलं तर आपल्याला महानताजी बाबा जिंदगीने स्वावलंबी जीवन जगण्याची संधी दिलेली आहे. स्वतःच्या चुका लक्षात घ्या आणि त्या चुकीवर माफी मागा, तीरथ बनवा. भगवंत तुमच्या घरी उभा आहे, तुमच्या घरी पहारा देते. भगवंत रातच्या वेळेस किंवा दिवसावी नेहमी 24 तास तुमच्या घरी आहे. पण केव्हा आहे? तुम्ही तत्व शब्द नियमाने चालणारे असाल तर आहे, नाही तर आपल्या मार्गातले काही सेवक उठवणी झाली आहे. उठवणी आहे काही गावामध्ये आहे. जेव्हा सरण आपण घरून काय म्हणतो ते मय्यत उचलतो तेव्हा जयघोष करतो, भगवंताची करतो जयघोष, प्रणाम करून विनंती करतो, जयघोष करून आपण मय्यत नेतो. त्याच्यानंतरही उठवणी झाली आहे म्हणजे तो सेवक नाही सवक झाला होता. त्याच्या पाठीशी भगवंत होता का? कसा राहील? स्वार्थासाठी जर मी जगणारा असेल तर माझ्या मागत ती दैवी शक्ती कधीही उभी राहू शकणार नाही. काय मी असो, मा भाऊ असो या मा परिवारातला कोणी असो. आणि दैवशक्ती जर जागून ठेवायची आहे, राखून ठेवायची आहे तर माझ्या ह्या आया बहिणी आहेत, यांना काहीतरी परिश्रम करावा लागेल, भावांना करावा लागेल. तेव्हाच कुठे ते दैवशक्ती तुमच्या माझ्या जवळ राहील, नाहीतर राहणार नाही. आपण फक्त बस नावापुरते या मार्गात राहू की आपण फक्त मानव धर्मात आहोत हा फक्त नाव राहील. मागं पलटून पाहायचं कारण असं आहे, मी अध्यक्षाला अगोदर विचारलं भाऊ माझा टाइम काय त्याने सांगितलं 10 ते 15 मिनिटं घ्या. मला असं वाटलं की 15 मिनिटं झाला असेल म्हणून मी मागं पलटून पाहिलो. कारण आपल्याला या मार्गामध्ये शब्दाला आणि वेळेला महत्व आहे. जेव्हा संचालक सांगतात की आपल्याला वेळ कमी आहे, बोलणारे आहेत आणि टायमाचा भान ठेवा. पण कसा आहे हा जेव्हा हातात येते तर पैशापेक्षाही गोळ आहे. कारण हे समोर बसणारी जेव्हा दिसतात का नाही तर मला असं वाटतंय म्हणजे मी जे शिकलो बाकी सब गते नाराज मी बोलताची एक मजाकची गोष्ट बोलून राहिलो. म्हणजे काय एक हकीकत आहे. असं आहे आता माझ्या सांगण्यात काही चुकावला झाल्या असतील, मी मार्गदर्शन काही दुसराच घेणार होतो, पण जो भगवंताने मला बुद्धी दिली त्याप्रमाणे बोललो. आणि बोलतेवढी कुठेतरी चुकबोल झाली असेल, कोणा माझ्या बहिणीचा भावाचा या कोणाचा जरी मन दुखलेला असेल
मी सर्वात अगोदर भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो, महानतागी बाबा जिंदगीला माफी मागतो, वाराणसी आई ठोबरेकर यांना सुद्धा माफी मागतो, अध्यक्ष, संचालक, उपाध्यक्ष, सेवक, सविता, मुलाबाळ या सर्वांना माफी मागून मी सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करतो. माझा नमस्कार स्वीकार करावा.